नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, जिल्हा परिषद पदभरतीबद्दल अतिशय महत्त्वाची अशी सूचना एक प्रसिद्ध झालेली आहे ऑफिशियल वेबसाईटवरती। तीच माहिती आपण पाहणार आहोत। लातूर झेडपीच्या वेबसाईटवरती ही सूचना आलेली आहे। मित्रांनो, तुमच्या नॉन पेसाच्या सध्या ह्या जिल्ह्यांच्या परीक्षा ज्या आहेत 10 जूनपासून ते 21 जूनपर्यंत कंडक्ट केले जात आहेत। पेसाबद्दल मित्रांनो अजून वेळापत्रक आलेली नाही आहेत। तर मित्रांनो, ही सूचना जी आहे खूप महत्त्वाची आहे, त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। कारण की मित्रांनो, मागच्या वेळेस याच सूचनेमुळे याच्यामुळे मित्रांनो काही विद्यार्थ्यांना परीक्षेला बसू दिलं नव्हतं, त्या सूचनेचं पालन न केल्यामुळे। आणि मित्रांनो, ही सूचना जी आहे, ही जी माहिती पुस्तिका आहे मित्रांनो, याच्यामध्ये देखील त्यांनी ऑलरेडी दिलेली आहे। तीच माहिती आपण पाहणार आहोत। तर बघा, ऑफिशियल वेबसाईट जी आहे लातूर झेडपीची, त्याच्यावरती मित्रांनो एक दिवस अगोदरच ही सूचना जी आहे या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। या ठिकाणी पाहू शकता, महत्त्वपूर्ण याच्यामध्ये पाहू शकता 26/5ला या ठिकाणी सूचना आली। सामान्य प्रशासन विभाग सरळ सेवा भरती प्रक्रिया सुरू आहे। उमेदवारांनी प्रवेशपत्र डाउनलोड करताना नियमाचे पान डाउनलोड करून घ्यावे आणि सर्व नियम वाचून त्याचे पालन करण्यात यावे। यावे सर्व उमेदवारांना प्रवेशपत्रावरील नावाप्रमाणे। आता बघा, याच्यावरती मी क्लिक करतो, तुमच्यासमोर ही सूचना जी आहे नेक्स्ट पेजमध्ये ओपन होते। पहा, इथं सविस्तर माहिती तुम्हाला देतोय। बघा, डाउनलोड करून जे आहे नियमाचं पान, त्याच्यावरती सूचना वाचाव्यात। सर्व उमेदवारांना प्रवेशपत्रावरील नावाप्रमाणे ओळखपत्र असणे बंधनकारक आहे। महिला उमेदवारांना विशेष सूचना आहे मित्रांनो, प्रवेशपत्रावरील नावाप्रमाणे ओळखपत्र नसेल तर विवाह नोंदणी प्रमाणपत्र सोबत घेऊन यावे। तर मित्रांनो, अंगणवाडी प्रवेशिका या पदाची ज्यावेळेस परीक्षा झाली होती, त्याच्यामध्ये बऱ्याचशा उमेदवारांच्या नावामध्ये बदल होता, त्यावेळेस त्यांना परीक्षेला बसू दिलं नव्हतं। तर त्याच्यासाठी आत्ताच मित्रांनो ही सूचना जी आहे ही काळजीपूर्वक पहा आणि त्यानुसार नावात तुमचे जर बदल असेल तर मित्रांनो तुम्ही आत्तापासूनच त्याची तयारी करा। कारण की तुमचे आता हॉल तिकीट जे आहेत या ठिकाणी आपण जर बघितलं, सध्या मित्रांनो परीक्षेच्या 7 दिवस अगोदर तुम्हाला हॉल तिकीट भेटणार आहेत, ज्याच्यामध्ये मित्रांनो 10 जूनला तुमची परीक्षा चालू होते। 10 जूनला परीक्षा आहे, तर परीक्षेच्या 7 दिवस अगोदर तुम्हाला हॉल तिकीट जे आहे त्या ठिकाणी भेटणार आहेत। सध्या वेबसाईट बंद आहे हॉल तिकीट डाउनलोड करण्याची। ही वेबसाईट मित्रांनो कधीही चालू होईल, त्यावेळेस तुम्हाला हॉल तिकीट डाउनलोड करता येणार आहेत। तर पहा, ही जी सूचना आली आहे त्यानुसार जर आपण बघितलं, त्यांनी ऑलरेडी मित्रांनो माहिती पुस्तिका आहे त्याच्यामध्ये ही सूचना दिलेली आहे। पहा, जसं की कृपया आपल्यासोबत नवनीतम फोटो चिटकवलेले प्रवेशपत्र आणि सध्या वैध मूळ स्वरूपातील फोटो ओळखपत्र, म्हणजे ओरिजिनल फोटो ओळखपत्र तुम्हाला हे घेऊन जायचं आहे, जे की स्वतःचे आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल, पारपत्र, वाहन चालक परवाना, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र म्हणजे मतदान कार्ड, यापैकी कुठलंही एक ओळखपत्र तुम्ही ओरिजिनल ओळखपत्र घेऊन जाऊ शकता। कृपया आपण आपले प्रवेशपत्र व त्यासोबत फोटो ओळखपत्राची प्रत म्हणजे तुमच्या आय डी कार्डची झेरॉक्स आणि ओरिजिनल जे आहे तुमचं हॉल तिकीट ते प्रवेशिकेकडे सुपूर्द करावे। आवेदनपत्रावर असणारे नाव ऑनलाईन नोंदणीच्या वेळी जे उमेदवारांनी दिलेले असते, म्हणजे तुम्ही ज्यावेळेस फॉर्म भरले आहे आणि तुमच्या फोटो आय डीवरती जे नाव आहे ते मित्रांनो फोटो ओळखपत्रावरील नावाशी तंतोतंत जुळण्यास हवे। विवाहानंतर ज्या महिला उमेदवारांचे पहिले, मधले किंवा अंतिम नाव बदललेले आहे त्यांनी याची खास दखल घ्यावी। जर आवेदनपत्रावरील आणि फोटो परिचयावरील म्हणजे तुमच्या ओळखपत्रावरील नावात काही फरक असेल तर अशा उमेदवारास परीक्षेस बसू दिलं जाणार नाही। तर बघा मित्रांनो, त्याचीच ही सूचना जी आहे या ठिकाणी जिल्हा परिषद लातूर यांच्या वेबसाईटवरती प्रसिद्ध झालेली आहे। मागच्या वेळेस मित्रांनो याच्यामध्ये बऱ्याचशा उमेदवारांना परीक्षेला बसू दिलं नव्हतं, त्याच्यामुळे त्यांनी ही नोटीस जी आहे या ठिकाणी, ही न्यूज जी आहे या ठिकाणी प्रसिद्ध केलेली आहे 26/5/2024ला मित्रांनो, जी की तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे। तुमचे हॉल तिकीट डाउनलोड करून त्याच्या हॉल तिकीटवर जे नियमाचं पान आहे, जे नोटीस आहे ती तुम्हाला वाचून त्याप्रमाणे तुमचं नावात काय बदल असेल तर ते लक्षात राहू द्यायचं आहे। तर कृपया लक्षात घ्या, रेशन कार्ड आणि वाहन चालक शिकाऊ परवाना म्हणजे लर्निंग लायसन आणि रेशन कार्ड हे तुम्ही ओळखीचा पुरावा म्हणून देऊ शकत नाही, ते स्वीकारलं जाणार नाही, हेही लक्षात राहू द्या। तर ज्या उमेदवारांनी आपल्या नावात बदल केला असेल अशा उमेदवारांना मूळ राजपत्रित अधिसूचना, जे राजपत्र असतं तुम्ही जर बनवलेलं असेल नावात बदल आहे म्हणून, किंवा मूळ विवाह प्रमाणपत्र उपस्थित केले तरच त्यांना परीक्षेस बसण्यास अनुमती देण्यात येईल। हे देखील या ठिकाणी त्यांनी सर्व माहिती दिलेली आहे। तर याच्यानुसार मित्रांनो तुम्हाला तुमच्या नावामध्ये काय बदल असेल तर तशा पद्धतीने राजपत्र अथवा या ठिकाणी मॅरेज सर्टिफिकेट देणं गरजेचं आहे, खास करून विशेष महिला उमेदवारांसाठी ज्यांची या ठिकाणी आरोग्य सेविकेची परीक्षा असतील किंवा आरोग्य सेवक असतील किंवा ग्रामसेवकचे असतील, त्यांच्याबद्दल मित्रांनो ही सूचना जी आहे अत्यंत महत्त्वाची सूचना प्रसिद्ध केली आहे। कारण की एवढ्या दिवसापासून तुम्ही वाट पाहत आहात त्या परीक्षेची आणि याचे आता वेळापत्रक प्रसिद्ध झालेली आहेत आणि तेवढ्या कारणासाठी तुम्हाला जर परीक्षा देता नाही आली तर मित्रांनो खूप या ठिकाणी
त्या पद्धतीचा तुम्हाला पश्चाताप होऊ शकतो. त्याच्यामुळं आत्ताच मित्रांनो या ठिकाणी तुम्ही जर नावामध्ये बदल असेल तर त्याबद्दलचं डॉक्युमेंट तुम्ही तयार करून ठेवा. ठीक आहे. ज्यांनी ऑनलाईन फॉर्म भरलेला आहे मित्रांनो, ऑनलाईन फॉर्ममध्ये जे तुमचं नाव आहे तेच नाव तुमचं फक्त फोटो ID म्हणजे आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल किंवा तुमचं मतदान कार्ड असेल त्याच्यावरती ते जुळलं पाहिजे. बस एवढंच फक्त पाहिजे, बाकी काय नाही मित्रांनो. त्याच्याबद्दलच ही सूचना आजची प्रसिद्ध झालेली आहे. आता हॉल तिकीट ज्यावेळेस मित्रांनो प्रसिद्ध होतील त्यावेळेस तुम्हाला मित्रांनो व्हिडिओ बनवून माहिती दिली जाईल किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती ही माहिती दिली जाईल. सध्या मित्रांनो हॉल तिकीटची या ठिकाणी वेबसाईट जी आहे बंद आहे. इथं ज्यावेळेस लॉग इनचं ऑप्शन येईल पासवर्ड टाकण्याचं वगैरे त्यावेळेस समजायचे की तुमची हॉल तिकीट आलेली आहेत. तर जूनमध्ये 10 जून, 11 जून आणि 12 जूनला मित्रांनो आरोग्यसेवकचे पेपर आहेत. आरोग्यसेवक हंगामी फवारणी कर्मचारी जे आहेत त्यांचे 13, 14, 15 जूनला पेपर होणार आहेत आणि आरोग्यसेविकेचे फक्त एकच दिवस 16 जून 2024 रोजी पेपर असणार आहेत आणि ग्रामसेवकसाठी तर 16 जूनपासून ते 21 जून 2024पर्यंत पेपर चालणार आहेत. तर यानुसार मित्रांनो ही महत्त्वाची सूचना जी आहे ती या ठिकाणी आलेली पाहू शकता जिल्हा परिषद लातूर यांच्या वेबसाईटवरती. त्यानुसार तुमचं या ठिकाणी ओळखपत्र असणं गरजेचं आहे. याबद्दल अजून तुमचे काही प्रश्न असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा, त्याचबरोबर शेअर करा. धन्यवाद. मित्रांनो सध्याच्या तुम्हाला जिल्हा परिषद पदभरतीसाठी नोट्स हव्या असतील तर स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी त्यांची पुस्तकं प्रसिद्ध केलेली आहेत. ज्याच्यामध्ये पहा आरोग्यसेवक पुरुषसाठी तांत्रिक नोट्ससाठी पुस्तक दिलेले त्यांनी संपूर्ण नवीन तांत्रिक अभ्यासक्रम याच्यामध्ये कव्हर केलेला आहे जे की फास्ट रिव्हिजनसाठी IBPS पॅटर्ननुसार पुस्तक आहे. 1975+ प्रश्नांचा याच्यामध्ये समावेश आहे मित्रांनो. त्याचबरोबर आरोग्यसेविका महिला या पदासाठी देखील तांत्रिक नोट्ससाठी संपूर्ण नवीन तांत्रिक अभ्यासक्रमानुसार IBPS पॅटर्ननुसार आणि फास्ट रिव्हिजनसाठी तुम्हाला 1200+ प्रश्न असलेलं त्यांचं आरोग्यसेविका महिलाचं देखील तांत्रिक नोट्सचं पुस्तक आहे. आणि ओल्ड मित्रांनो जे तांत्रिक अभ्यासक्रम होता किंवा जे मित्रांनो या ठिकाणी आरोग्यसेवकचा अभ्यासक्रम बदलण्याच्या अगोदरचे जे पेपर झालेले आहेत त्याच्यावरतीही प्रश्न येऊ शकतात 2012 पासून 2022पर्यंत. त्याच्यासाठी त्यांनी 13,200+ प्रश्न असलेलं आरोग्य विभाग 157 प्रश्नपत्रिका संच हे त्यांचं पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे. हे पुस्तक देखील तुम्हाला गटक आणि आरोग्य विभागाची कुठलीही भरती असू द्या त्याच्या तांत्रिक प्रश्नांसाठी उपयुक्त आहे. याच्यामध्ये 1200+ तांत्रिक प्रश्नांच्या सरावासाठी देखील प्रश्न त्यांनी दिलेले आहेत. तर स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेडची ही सर्व पुस्तकं मित्रांनो कुठल्याही बुक स्टोअरमधून तुम्हाला खरेदी करता येतील किंवा ऑनलाईन देखील तुम्ही खरेदी करू शकतात.